हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना. चला भाऊ बहिणींनो, काय उशीरच होतो व्हिडिओ बनवायला. काय व्हिडिओच बनवायला आहे ना, काय सांगावं. तर म्हणलं चला एखादा व्हिडिओ बनवावा. भाऊ बहीण वाट बघत असते. एकतर व्हिडिओ नाही काढला की बहिणी म्हणतात पूनमताई व्हिडिओ नाही टाकला. ती काय झालं, जम्पर शिवत होती. जम्पर शिवलं घडीभर, थोडीशी पाठ दुखायला लागल्यावर जरा आराम केला. आज आहे ना, पुरी गेले शाळेत, नवऱ्याला लावलाय कामाला. काय करू, एकटीला लय त्रास व्हायला लागलाय सगळं हँडल कराय. मग म्हणलं दाजीला म्हणलं तुमच्या जावं म्हणलं. काम करून सगळ्या गोष्टी हँडल करायच्या असते. ते आपला बिझनेस आहे ना, काम करून हँडल करायचा, घरी बसून नाही. आता उन्हाळ्याचं दिवस लागलं भाऊ बहिणींनो. उन्हाळ्याच्या दिवसात आहे ना, काम पण कमी पडते ती. मग आता काम केल्याशिवाय तर आपल्याला मार्ग नाही. आपण काय खानदानी श्रीमंत माणसं नाही ती. तेव्हा बापदादाच्या प्रॉपर्टीवर आयुष करायला बरोबर का नाही. तर बापदादाने कमवून ठेवलेली प्रॉपर्टी असते भरपूर, तर आपल्याला मग ती काय नसतं. पण आपण जेव्हा कष्ट करल, आपल्या जिंदगीत कधी कोणाचं काय आपल्याला माहिती नाही. जेव्हा स्वतः कष्ट करल तेव्हाच काही गोष्टी मिळत असतात आपल्याला. त्याच्यामुळे नवऱ्याला लय वेळा समजून सांगते मी. नवऱ्याचं कसं आहे माहितीये का, जेव्हा तहान लागल तेव्हा आड खांदायचा. ती असं म्हणजे कुठल्या गोष्टीचं टेन्शन आणि सिरियस घेत नाही. कुठल्या गोष्टीचं टेन्शन घेत नाही, सिरियस घेत नाही. त्याच्या जिंदगीला सिरियस ही नावाची चीज नाही. म्हणजे असं की बाबा आपल्या लेकरा बाळांचं शिक्षण चालू आहे, आपल्याला भविष्यात भरपूर असा खर्च होणार, आपल्याला 4 पैसे लागणार, आपली बायको तरी एकटी कोणतं म्हणून हँडल करणार, असं म्हणजे नवऱ्याला असं काय वाटत नाही. त्याच्यामुळं बायकोला बोलायची बारी येते. जर नवरा स्वतः समजदार शहाणा असताना तर बायकोला बोलायची गरज पडली नसती. प्रत्येक गोष्टीला जी बायकोला सांगावं लागतं ना, ती सांग काम आहे नवरं. मग त्यात कसं आहे माहितीये का, जेव्हा बायका सांगतील तेव्हाच त्या काय गोष्टी करणार नवरं. स्वतःच्या मनाने काय करणार नाही तर. आणि मग बायकांना सांगायची गरज पडते. मग बायकांनी सांगितल्यावर पटत नाही काय लोकांना. काय लोकांना वाटतं की मग बायको लईच पावर करते, नवऱ्यावर रुबाबच करते बाया नवऱ्यावर, आणि नवऱ्याला अशीच करते, नवऱ्याला तशीच करते. मग आता संसार चालवायचा म्हणलं, लेकरं बाळ सांभाळायची म्हणलं तर 4-2 गोष्टी नवऱ्याला सांगाय नको. त्याला जर स्वतः मनाने कळतच नसल्या तर मग बायकोला सांगावं लागतं ना, का गाव यायचंय सांगायला की बाबा असा कर तसा कर. गावाला काय जेवढं वाईट असेल तेवढं चांगलंच वाटतं. एखाद्याच्या घरात मी म्हणते चांगलं कोणाचं चाललेलं बघू वाटायचं नाही लोकांना, पण भांडण तांडा नसल्या बघा पळू पळू बघा येते ती. असं सिस्टीम आहे. एकच मिनिट फोन येतो. असं लोकांचं काम असतंय भाऊ बहिणींनो. लोकांना आहे ना, आणि त्याच्यात मला आहे ना, म्हणजे एका गोष्टीचं जरा वाईट लागतं आणि राग पण येतो की बाबा प्रत्येक गोष्ट ही नवऱ्याला सांगावंच कशी लागते. मनाने कसं कळत नाही की बाबा आपला परपंच आहेत, आपली 3 लेकरं बाळ आहेत, लेकरांचं शिक्षण चालू आहे. शिक्षणाला 4 पैसे लागतात, घरात खायला 4 पैसे लागतात. काय म्हणून आहे की बिगर पैशाच्या गोष्टी होते ते काय आहे सांगा बरं तुम्ही. आता माझा एक खर्च नाही नवऱ्याला म्हणजे आता बायकोने कवा जिंदगीत तुम्हाला सांगते मी तर कुठल्या गोष्टीचा लगीन काय म्हणतात नावालाच करून आली फक्त. नाही तर नवऱ्याकडं कुठल्याच गोष्टीची अपेक्षा नाही तर आपल्यात कधी केले बी नाही तर भाऊ बहिणीनं. काय एका बायचं नशीबच काय म्हणतात गांडू तर कुणाला भांडू असं असतंय की काय बायकांना आहे ना. आता बऱ्याच बायका आहेत, तर मीच नाही, अशा बऱ्याच बायका बघते मी लगीन होऊन आलेल्या. आमच्या इथं बी आहेत अशा बऱ्याच बायका की लग्न करून आल्या पण नवऱ्याच्या जीवावर, म्हणजे नवऱ्याचं काय नाही. आणि मग काय करतात माहितीये का, काय बायका लग्न करून आल्यावर नवरा ही बाईचं सर्वस्व असतं. जर काय अपेक्षा तिने करायची झालं तर ती नवऱ्याकडूनच करते. आणि जर नवरा जर तिची अपेक्षा पूर्ण नसेल करत तर मग तुम्हाला सांगते काय बायका काय करते त्या की वेगळं मार्ग काढते त्या आणि वेगळ्या मार्गाने त्यांच्या गरजा पूर्ण करून घेतात. त्यांना जी जीवनात काय गोष्टी लागतात त्याच्या ह्याच्या म्हणजे अशा बायका मी बऱ्याच बघितल्या, ते बघती पण. आता काय बायका आहेत स्वतःच्या कष्टाने हिमतीनं काहीतरी 4-2 गोष्टी म्हणजे काहीतरी करते त्या
जीवनात आणि लेकरा बाळांचं भविष्य पण घडवाय बघतात. पण काय बायका अशा सहनशीलता नसते त्या काय करतात, नवऱ्यांचं चाकं चोळं बघतात कसं आहेत कसं नाही, ती डायरेक्ट आहेत ना वेगळ्या मार्गावरून स्वतःच्या हवस मवस पूर्ण करून घेतात. तसं आपल्या नशिबाला आलं नाही, म्हणजे आपल्या वळी ही केलं आलं नाही भाऊ बहिणींनी. म्हणून मला काय म्हणायचंय, मी नवऱ्याला आहे ना प्रत्येक वेळेस सांगत असते की बाबा एखादी बाई जर आपल्याला म्हणजे एखादी बायको आता म्हणजे जर आपल्याला त्रास देत नसेल तर तिला आपण आहे ना पारच नसती ही करायची नसतं की तिला बी असेल की तिचं पण मन काहीतरी की बाबा नवऱ्यानं आपल्याला ही घ्यावा ती घ्यावा, म्हणजे वाटत अव भाऊ बहिणीनं तुम्हाला सांगायचं झालं तर आता प्रत्येक बाईची इच्छा असती की आपल्या नवऱ्याने आपल्याला काय नाही काहीतरी घ्यावं द्यावं, 2 शब्द प्रेमाचं करावं, ह्या प्रत्येक बायकोची अपेक्षा असते. नवऱ्यानं 5 रुपयाचं टिकल्याचं पाकिट जरी बायकोला आणलं तरी बायको त्यात खुश होते, पण त्याने आणाय पाहिजे. त्याला लय जीवाच्या पलीकड जीव लावणारं प्रेम करणारं नवरं लागतात. काय काय बायांचं नशीबच फुटकं की उलट त्यांच्या संग लग्न करून आहे ना त्यांची खदरावळ सांभाळत बसायचं आणि जिंदगीभर आहे ना त्यांच्या नावाने आहे ना काय म्हणतात हीच काढायचं, तरास काढत राहायचं. असं बायांची नशीब आहे तर बघा. वाईट असला परपंच नसल्याला बरा मित्र म्हणते भाऊ बहिणीने. जीव एवढा वैतागून जातो माझा पण खरंच. तर जगाला वाटतं बायला हे नवरा चांगला लय नवरा चांगला. अहो नवरा चांगल्याला काय करायचंय, काय नुसता बघायला चांगला असेल नवऱ्या बायकोच्या पण लय तुम्हाला सांगते बायकोच्या जबाबदाऱ्या ह्या नवऱ्यानं सांभाळल्या पाहिजेत, लेकराच्या जबाबदाऱ्या नवऱ्यानं सांभाळल्या पाहिजेत. प्रत्येक वेळेस जर नवरा बायकोच अवलंबून राहत असेल तर अशा नवरा काय कामाचं आहे तर सांगा तुम्ही. मला तर एक दिवस असा पछतावा येतो की लग्न खरंच आता कसं आहे, आईबापाच्या घरी बी माझ्या आईबापाच्या घरी बी कुत्र्याच्या वरच हाल होतं बघा. तुम्हाला खरं सांगायची परिस्थिती, आईबापाच्या घरचं बी कुत्र्याच्या वरचं हाल आणि नवऱ्याच्या घरी बी तीच आहे माझं. मला तर आहे ना असं 2 म्हणजे असं माणूस असं सुखा समाधानाचं तर माणूस कुठं भेटलंच नाही भाऊ बहिणीनं, खरं सांगते मी. आईबापाच्या घरी बी तीच कहाणी होती माझी आणि नवऱ्याच्या घरी पण स्वतःच्या ह्याच्यावर कष्टावरच खावं लागतं या. असं नवऱ्याकडून कुठल्या गोष्टीची अपेक्षा करायची नाही. ना आईबापाच्या घरी होतं ना त्यावेळेस पण तसंच होतं की असे कुठल्या गोष्टीनं आईबापाकडून पण अपेक्षा नाही करायची. म्हणूनच जीवाला वाईट वाटतं बघा. आपला जन्म म्हणजे ही झालंय ना ते सगळं स्वतःच्या जीवा जे काय करायचं ते सगळं स्वतःच्या ह्याच्यावर करायचं. आई बापाच्या घरी बी तीच तारा आणि नवऱ्याच्या घरी बी तीच तारा. असं दुसऱ्याच्या म्हणजे ह्याच्यावर की बाबा ह्यो माणूस आपल्यासाठी करल तो माणूस आपल्यासाठी करल असं काय नाही. कोणाच्या विश्वासात बसायचं नाही की ह्यो माणूस आपल्यासाठी करल, नवरा म्हणणारा करल. आईबापाची तर काय आईबापाकडून तर काहीच नाही जिंदगीत नाही बा. तुम्ही तर आता जसं सोशल मीडिया मी आहे तेव्हापासून तर बघतच आता नवऱ्याच्या हिथं काही झालं तरी नवऱ्याच्या हिथून तर काय मी हालत नाही का. तर आपलं ठिकाण नाहीच कुठं बसणार भाऊ बहिणींना आपल्याला, कारण की नाहीच कुणी. त्याच्यामुळं लय वैताग येतो एक दिवस खरंच. तुम्हाला खरं खोटं नाही सांगत. माझ तर आला जन्म आहे ना तुम्हाला सांगते स्वतःच्या कष्टाशिवाय मला तर पर्याय नाही. ज्यावेळेस स्वतः सगळ्या गोष्टी करत ना मी त्याच वेळेस माझ्या जीवनात मी खाईन पिन नाही तर काही खरं नाही. जोपर्यंत माझा हातपाय चालतात तोवर मला कोणाच्या 1 रुपयाची ही नाही की हो माणूस माझ्यासाठी दिल म्हणून. दुखणं आलं तरी स्वतः कमावलेले 4 पैसे घेऊन जायचं दवाखान्याला. मी तेव्हा माझा दवाखाना होता.
2 ट्रीटमेंट चालू होते आता भाऊ बहिणीनं, म्हणून माझी जरा आता एवढ्या ह्याच्यात म्हणजे ही झालं. 2 ट्रीटमेंट चालू, दवाखाना चालू, लेकरांचं शिक्षण. नवऱ्याला तर बोलायला गेलं की त्याच घोडं पुढून येतो. त्याला तर सांगायचं नाही, शिकवायचं नाही. सांगायला गेलं की ते त्यालाच, आणि मी काय आमका करतो का, आणि मला काय वाईट व्यसन आहे? आम्हाला वाईट व्यसन नाही तर का? आम्ही उधाळतो का निहून पैसे? मला काय वाईट व्यसन नाही तर का? आणि मला आमकं काय? पण मला काय म्हणायचंय भाऊ बहिणीनो, कुठे बी कष्ट करणारा माणूस हो का, कष्ट करणारा माणूस आहे ना, त्याला कुठं देव कमी पडू देत नाही. फक्त त्याने आहे ना कष्टाला हार मानायचे नसते. 4 दिवस काम करायचं आणि 10 दिवस त्या 4 दिवसाचं कामाचं पैसे खात बसायचं, म्हणजे ह्याच्यावर जीवन बनतं असं नाही. ती जो माणूस स्वतःपुरता विचार करतो ना, त्या जीवनात ही चालू आहे बघा, स्वतःपुरता. आता तुम्हाला सांगते, ज्यावेळेस भांडण होईल ना, आता 2-3 महिने झालं माझा नवरा म्हणणारा घरी आहे. 2-3 महिने होऊन गेला असेल. पुण्याला गेलता बघा तुम्ही तर बघितलं मागं. त्याला आहे ना एका ठिकाणी कुठं ठिकाळ बसून काम करत नाही व्यवस्थित. 4 दिवस इथं आणि 4 दिवस तिथं, आणि माझ्या एकटीव बाहेर पडतो परपंचाचा. मग मला आहे ना लय त्रास होतो, आणि एकतर माझी तब्येत बी बरोबर नसती, तुम्हाला माहिती आहे. तरी पण मी त्यातली त्यात करत असते. आणि ह्याला आहे ना कुठल्या गोष्टीचा काय वाटत नाही की बाबा आपण आपल्या बायकोला साथ द्यावा, हे करावा, ती करावा. त्याला ज्यावेळेस मी बोलन ना की बाबा लेकरं बाळ, आता सकाळी पोरगी मला पैसे मागत होती, मोठी पोरगी. आता रोज तरी यांना कुठवर मी पैसे पुरवायचे सांगा बरं? बापाला पैसे पुरवायचं, लिकीला पैसे पुरवायचं, खायला घरात पैसा पुरवायचा. मी तरी कुठवर करून करून काम करणार आहे सांगा बरं? काय काय करू मी? मग एक दिवस मला इतका वैताग येतो ना, असं वाटतं मेलेलं बरं. इतकं जीवाचा तेग येतोय. आणि नवरा तर तुम्हाला सांगते आहे ना, त्याला आहे ना असं जर 2 गोष्टी काय समजून सांगायला गेल्या ना, त्याला काही फरक पडत नाही. असा वसा 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 धावणार आणि मोकळा होणार. धावायची त्याला इतकी घाण सवय आहे ना त्या नवऱ्याला, की त्याला चांगल्या जरी 2 गोष्टी आपण सांगायला गेलो ना, वासकुने धावून मोकळा होणार. म्हणजे त्याला माणसाची किंमत नाही. त्याला वाटत नाही की बाबा आपली बायको एवढी झटते परपंचासाठी, एवढं करते. कधी वाटणार नाही त्याला एवढी झटती, एवढं करती, एवढं हँडल करती. खाण्यापिण्यापासून, लेकरा बाळांच्या शिक्षणापासून, घरादाराला काढलेलं 4 पैसे त्याचं कर्ज फेडायचं सगळं मीच. नवऱ्याने कधी म्हणायचं नाही की दर तुला एवढं 4-2 रुपये मी ह्याच्यासाठी त्याच्यासाठी. आणि पैसा आणून द्यायचा मला महाग कामाला जात होता, तर त्याचं घरातच खर्च आहे ना म्हणजे खाणं पिणं सुद्धा यांचं बघायचं. म्हणजे किती अवघडची गोष्ट आहे भाऊ बहिणीनं सांगा बरं? मला वाटत नसेल का मी बी कोणाच्या तरी जीवावर बसून खाऊ म्हणून? वाटत असेल का नसेल? नवऱ्याचा त्रास, लेकरांचा त्रास काढायचा, सगळ्यांचाच काढायचा मी. कधी तुम्हाला कुठं फिराय तरी दिसली का? कुठं जाती का मी? कधी कुठं नाही. हा का म्हणजे माझी जिंदगीच ह्यांच्यात गेली. ह्यांचं करता करता मी जर गेली ना, तर ह्यांचं सगळं बंद पडत. काही नाही, सूत्र मायाशिवाय तर काहीच हालत नाही, ह्यांचं पान सुद्धा नाही. सगळी आता 3 लेकरं आणि नवरा, 4 माया जीवा. सगळ्यांना पैसा मीच पुरवायचा. सगळ्यांना काय आहे काय नाही मीच बघायचं. पण माझंच बघणार कुणी नाही. अशी नाही म्हणजे मलाच कुणी म्हणणार नाही की तुला काय हाय, तुला काय नाही, तुला काय होतंय, तुला काय नाही होत.
म्हणूनच वाईट टाकतो भावा बहिणीनं माझा जीव, बाकी दुसरं काय नाही. कुणासाठी किती केलं तरी कमीच पडतंय बघा.